भोसले घराण्याची तलवार महाराष्ट्र सरकारने मिळवलेली आहे। एक पाती तलवारीसाठी 47 लाखांची बोली महाराष्ट्र सरकारने लावली। माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी ही माहिती दिली आहे। नागपूरच्या भोसले घराण्याची तलवार विक्रीला ठेवण्यात आलेली होती। न्यूयॉर्कच्या ब्रोकर कंपनीकडून 8 लाख रुपयात या तलवारीचा लिलाव करण्यात आला होता। मात्र महाराष्ट्र सरकारने 47 लाखांची बोली लावत ही तलवार मिळवलेली आहे। या तलवारीवर देवनागरीत सोन्याच्या पाण्याने लेख कोरलेला आहे। तर याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा ट्विट करत माहिती दिलेली आहे। सांगायला आनंद वाटतो, शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची एक पाती तलवार अंदाजित 47,15,000 रुपये ते टॅक्स प्रमाणे वाढू शकतील। या 47,15,000 रुपयामध्ये सर्वात जास्त बोलीवर मध्यस्थाकरवी महाराष्ट्र सरकारने मिळवली। तर मुख्यमंत्र्यांनी काय ट्विट केले तेही देखील पाहूयात। नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक राजे रघुजी भोसलेंची लिलावात निघालेली तलवार ही राज्य सरकारने खरेदी केलेली आहे। त्यामुळे आपल्या मराठा साम्राज्यातील एक मौलिक आणि ऐतिहासिक ठेव आता महाराष्ट्रामध्ये येणार आहे। काही तांत्रिक अडचणी होत्या, यामुळे एका मध्यस्थांमार्फत ही खरेदी करण्यात आली। यासाठी 47.15 लाख रुपये राज्य सरकार देणार आहे।